नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। शिवा मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया। की नेहा घरी आलेली असते। आशू नेहा आज गुंडांनी हमला केला असं सांगत असते, तर शिवा नेहाचं खूप कौतुक करते। शिवा किती चांगली आहे, शिवाने गुंडाच्या तावडीतून आम्हाला सोडवलं हे सगळं सांगत असते। तर कीर्तीला हे पाहवतच नाही। कीर्ती म्हणते, तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का, हे सगळं ही मुलगी घडवून आणते, तुम्ही सगळ्यांनी हिला ओळखलं नाहीत का, तुम्हाला कळतंय का, तुम्हाला वाटते की आशूवर संकट येतात, तसं नाही। आतापर्यंत जोपर्यंत हिचं लग्न त्याच्याशी झालं नव्हतं तोपर्यंत एकही संकट आलेलं नव्हतं, पण जेव्हापासून हिच्यासोबत लग्न झाले तेव्हापासून सारखे संकट येतात। संकट येत नाही तर शिवा संकट आणत आहे, आणि ऑलरेडी एक संकट आहे ते म्हणजे शिवा नावाचं संकट। आणि आशू नेहा तुमच्यावर जे हल्ला झाला होता ना, तो घरातील सुनेनेच केला होता। भाऊ म्हणतात, कीर्ती मेंदूचा जरा वापर कर, काय बोलतेस, तुला कळते का की ती माझ्याकडे पुरावा आहे, या मुलीने गुंडांना सुपारी दिली होती, माझ्याकडे फोटो आहे। कीर्ती फोटो दाखवते आणि म्हणते, आई हा फोटो बघा, तेव्हा तुमचा विश्वास बसेलच ना। सीताने बघते, ती म्हणते, शिवा तू हे सगळं केलंस। शिवा सर्वांना फोटो दाखवते। आशू म्हणतो, हाच गुंड येथे आला होता। तेव्हा शिवा म्हणते, फक्त माझ्याकडे सकाळी पैसे मागितले होते, हेच सांगत होते तुम्हाला, याने पैसे मागितले, हिने सुपारी दिली, कळते का तुम्हाला, आता तर तुम्ही डोळे उघडा। शिवा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण कीर्ती एकावर एक आरोप करत असते, त्यामुळे आशू ही फार इरिटेट झालेली असते। आशू शिवाला म्हणते, बस झालं, आता तू या घरातून निघून जा। शिवा पण हर्ट झालेली असते, रोजच्या किटकिटीमुळे ती वैतागलेली असते आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेते। आता शिवा घर सोडून गेल्यावर आशूची बुद्धी काम करेल का हे बघण्यासारखंच असेल, तर पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।